नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी सुंदर अशी गुढीची साडी शिवून दाखवणार आहे. तर गुढीपाडवा लवकरच येत आहे आणि सुंदर सुंदर साड्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीने आपण घरात साडी कशी सोप्या पद्धतीने शिवू शकतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आजची जी साडी आहे ती सुंदर हिरव्या रंगाची साडी मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि मस्तानी स्टाईलमध्ये थोडंसं आपल्या स्टाईलमध्ये आपण साडी आजची शिवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला साडीची उंची, रुंदी, प्लेट्स कशा मारायच्या, सोप्या पद्धतीने प्लेट्स कशा मारायच्या ह्या सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण सुंदर साडी शिवायला सुरुवात करूया. तर गुढीसाठी सुंदर अशी साडी बनवायला आपण सुरुवात करूया. तर मस्तानी टाईपमध्ये आज आपण गुढीसाठी सुंदर साडी शिवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने साडी कशी शिवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी 60 इंच लांब असलेला आणि 27 इंच उंच असलेला कापड मी घेतलेला आहे. बघू शकता हिरव्या रंगाचा सुंदर असा 60 इंच लांब आहे आणि 27 इंच उंच कापड आहे. तर या कापडाला आपल्याला दोन साईडने म्हणजे या बाजूने आणि या बाजूने आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि 3 बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर सुंदर अशी लेस लावून घेते मी, डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे प्लेट्स कशा मारायच्या हे सुद्धा दाखवते. तर बघा, खूप सुंदर अशी लेस लावून झालेली आहे आणि साडीला अजूनच खूप छान असा ग्लेज येत आहे. बघा, व्यवस्थित अशी या साईडने मी डबल फोल्ड मारून शिलाई मारली आणि त्याच्यानंतर 3 बाजूंना लेस लावलेली आहे. बघू शकता या साईडला सुद्धा लेस आहे. तर आता आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. तर प्लेट्स मारण्यासाठी काय करायचं, तर सोप्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स मारता यायला हव्यात म्हणून आपण एक 4.5 इंचावरती पूर्ण साडीला टिक मार्क करून घ्यायचं. हे बघा, 4.5 इंचावरती आपल्याला टिक मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला टिक मार्क करायचं आहे. पूर्ण खालची जी बाजू आहे ना तिथून आपल्याला टिक मार्क करायचं, जेणेकरून आपण ज्या प्लेट्स घालणार आहोत त्या समप्रमाणामध्ये येतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जो साडीचा कपडा आहे त्यानुसार बघितलं आपण तर व्यवस्थित प्लेट्स आपल्याला बसवाव्या लागतील. जर का याच्यामध्ये तुम्ही कॉटनचा कपडा वगैरे वापरला असता किंवा खणाचा कपडा वगैरे वापरला असता तर प्लेट्स हाताने सेट करता येतात. आणि हा जो सिल्की कपडा आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला व्यवस्थित प्लेट्स येण्यासाठी ही टेक्निक वापरावी लागेल. अशा पद्धतीने 4.5 इंचावरती आपण टिक मार्क करायचं आणि जिथे टिक मार्क केले ना तिथेच आपल्याला निरी पाडायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथपर्यंत 4.5 इंच येतात. आता मी ह्या प्लेट्स मारते. जसं हे बघा, ही पहिली प्लेट आहे आपली अशी. ही आता किनार जी आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर बरोबर आता त्याच्या वरच्या बाजूला थोडंसं वरच्या बाजूने आपल्याला अजून एक प्लेट मारून घ्यायची. हे बघा, थोडासा कापड वरच्या साईडला खेचायचा आणि अशी प्लेट्स मारायची. त्यानंतर परत 4.5 इंचावरती आपल्याला दुसरी प्लेट घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने ह्या निर्या ज्या आहेत त्या आपण नंतर सारख्या करणार आहोत. तर पहिल्यांदा प्लेट्स मारून घेऊया. हे बघा, 2 हाताचा वापर करून आपल्याला ह्या व्यवस्थित अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. वरच्या साईडला ह्या प्लेट्स आल्या पाहिजेत. हे बघा, तर आपण ही जी टिक मार्क केले ना त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्लेट्स मारायला इझी जाते आणि प्लेट्स पण पटापट होत आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपण मारून घेतलेल्या आहेत. आता याला थोडंसं आपल्याला सेट करावं लागेल इस्त्रीने. थोडंसं इस्त्री मारली की ह्या प्लेट्स व्यवस्थित अशा बसतील, नाहीतर त्या पसरतील. आता ही शेवटची जी प्लेट आहे ती आपल्याला ह्या प्लेटच्या वरची सगळ्या प्लेटच्या वरती घ्यायची आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपली ही साडीची किनार जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आणि इथे आता आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते.
तर बघा इथे मी शिलाई मारून घेतली आणि वरचा जो एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग करून दिलेला आहे. तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर बघा अजून एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे. चौकोनी कापड आहे, 5 इंच याची रुंदी आहे. तर आता हा जो कापड आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने ज्याची सरळ बाजू जी आहे ती सरळ साईडला ठेवायची आहे अशी, आणि आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. बघा शिलाई मारल्याच्या नंतर हे असं सरळ होणार आहे. आता आपल्याला याला बांधण्यासाठी नाडी लावून घ्यायची आहे. तर इथे मी लेसमधली जी नाडी येते ती वापरणार आहे. तुम्ही कापडाची नाडी बनवली तरी पण चालेल. तर बघा अशा पद्धतीने ही जी नाडी आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे नाडी आपल्या दिशेला ठेवायची, आतल्या साईडला आली पाहिजे. आणि जी दुसरीवाली जी नाडी आहे ती सुद्धा आतल्या साईडला ठेवायची. आणि हे बघा अशा पद्धतीने ह्या दोन्ही नाड्या समोरासमोर अशा येतील असं आपल्याला ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे. इकडे एक आणि इकडे एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा नाडी लावून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक कापड घ्यायचं आहे. आता या कापडाची जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजूला ठेवून द्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ ठेवून द्यायची आणि इथून नाडीवरून आपल्याला चौकोनी अशी शिलाई मारायची. चौकोनी म्हणजे 3च बाजूला आपल्याला शिलाई मारायची, या साईडला आपल्याला शिलाई नाही मारायची. तर आता मी बरोबर हा कापड ठेवून घेते आणि एक 3 बाजूने शिलाई मारून घेते. तर बघा अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे. याला आपल्याला आता सरळ करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सरळ झाल्याच्या नंतरला हे 2 बाजूला 2 नाड्या आलेल्या आहेत आणि हे असं चौकोनी टोपी आपली जी गुढीची वरती काठीत अडकवण्यासाठी आहे ती तयार झालेली आहे. आता मी साडीचा तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर बघू शकता खूप सुंदर अशी साडी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान अशा प्लेट्स मी इस्त्री मारून घेतले त्यामुळे व्यवस्थित बसलेल्या आहेत. तर सुंदर अशी हिरव्या रंगामध्ये, जेवढी ती व्हिडिओमध्ये दिसते ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर रिअलमध्ये दिसते. खरंच खूप छान असा हिरवा रंग आहे आणि त्याचा काठसुद्धा खूप छान आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्यानिमित्त छान अशी साडी तयार करा आणि तुमच्या घरीसुद्धा अशा प्रकारची साडी गुढीला नेसवा. खूप छान वाटते. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.